जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय अतिशय गंभीर बनलेला आहे। शेतकऱ्यांच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्जमाफीचा विषय लावून धरला जात आहे। सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रान उठवण्यात आलेला आहे। काल देखील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर हायकोर्टाच्या माध्यमातून सरकारला जुनी कर्जमाफी करण्यासाठी सुद्धा अवमान नोटीस पटवण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती अधिकाधिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून याच्या विरोधात आवाज उठवला जात आहे। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज 27 फेब्रुवारी 2026 रोजी सुद्धा प्रश्न क्रमांक 8 23,383 नंबरच्या प्रश्नाच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याबाबत हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। भास्कर जाधव असतील, प्रशांत ठाकूर असतील, विकास ठाकरे, सुधीर मुनगंटीवार असे वेगवेगळे, रोहित पवार असतील किंवा इतरही, चेतन तुपे, समाधान आवताडे, अनिल पाटील, नानाभाऊ पटोले किंवा विजय वडेट्टीवार अशा सर्वच पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून याच्यामध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। याच्यामध्ये आपण पाहू शकता, शासनाने 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये 6,56,000 शेतकरी अद्याप बाकी आहेत का? याचबरोबर 2026 मध्ये जे काही 5 वर्षात प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान किंवा त्यांची कर्जमाफी केली नाही अशा प्रकारचं निदर्शनास आले, हे खरं आहे का? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 5,900 कोटीची गरज आहे का? त्यापैकी 500 कोटी वितरित करण्यात आलेले आहेत, ते सुद्धा अद्याप वितरित करण्यात आलेले नाहीत। याचबरोबर 2026 ची जी काही कर्जमाफी केली जाणार आहे याच्यासाठी बँकांकडून माहिती मागवण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये कर्जमाफी केली जाणार का? याचबरोबर उद्योजकांचे मोठी 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केलेली आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये काय प्रश्न आहेत? अशा प्रकारचे अनेक सारे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि याचंच उत्तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी 6,56,000 शेतकरी बाकी असल्याचं त्यांच्या माध्यमातून मान्य करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 याच्या अंतर्गत लाभास पात्र असलेल्या 50,60,000 शेतकऱ्यांपैकी 44,04,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे आणि अद्यापही या योजनेअंतर्गत पात्र असलेले 6,56,000 शेतकरी हे कर्जमाफीपासून बाकी आहेत। 2019च्या कर्जमाफीमध्ये जवळजवळ 100% शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे। 32,42,000 शेतकऱ्यांपैकी 32,29,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे, तर 14,50,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात आलेला आहे। याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीमधून सोडवण्यासाठी 30 ऑक्टोबर 2025च्या शिफारशीनुसार राज्यामध्ये एक उच्चस्तरीय उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि 30 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या कृषी कर्जाची, त्याचप्रमाणे मागील 5 वर्षांमध्ये पीक कर्जाची नियमित पीक परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची बँकेकडून माहिती मागवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 54,63,000 थकीत कर्ज खात्यापैकी 52,80,000 कर्ज खात्याची शासनाला माहिती प्राप्त झालेली आहे आणि ही माहिती संगणकीय प्रणालीवरती अपलोड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। याचबरोबर जे काही समितीच्या माध्यमातून शिफारशी केल्या जातील त्या शिफारशी सुद्धा लवकरच शासनाला मिळणार आहेत। मित्रांनो, याचबरोबर 2025च्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 10 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार कर्जाच्या वसुलीला 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर सहकारी बँकांना 26 नोव्हेंबर 2025च्या परिपत्रकानुसार अशा प्रकारे कुठल्याही पीक कर्जाची वसुली करू नये अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत। याचबरोबर महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे 2017च्या कर्जमाफीचा। 2017च्या कर्जमाफीमध्ये 6,56,000 शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित आहे आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2025च्या हिवाळी अधिवेशनामध्ये 500 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे। याचबरोबर 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये या कर्जमाफीसाठी 5,975 कोटी 51 लाख रुपयाच्या निधीची मागणी वित्त विभागाला करण्यात आल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। अर्थात जे काही जुन्या कर्जमाफीचे शेतकरी आहेत, ज्यांची 2016 पासून कर्जमाफी झालेली नाही, अशा या शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, कर्जमाफीचा विषय अतिशय गंभीर बनलेला आहे, वेळोवेळी प्रश्न विचारले जात आहेत आणि याच्याच संदर्भातील आता नवनवीन माहिती समोर येते। लवकरच याच्या संदर्भातील पुढील काही अपडेट येतील आणि ते अपडेट आल्यानंतर त्याची माहिती सुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।